बहुचर्चित जुनी मिल जागेच्या घोटाळ्यातील सूत्रधार कुमार करजगी यांचा जामीन रद्द होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याच्या वृत्तानं खळबळ उडाली। सोलापूर शहर हद्दीतील जुनी मिल जागेच्या भूखंड घोटाळ्यामधील प्रमुख सूत्रधार कुमार करजगी यांचा जामीन रद्द होण्याचा खटला मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाला। कुमार करजगी यास जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर या ट्रस्टच्या मालकीच्या 137 एकर जमिनीच्या घोटाळ्याबाबत मार्च 2017 मध्ये अटक करण्यात आली होती। त्यामध्ये 8 महिन्यानंतर नोव्हेंबर 2017 मध्ये काही अटींवर जामीन देण्यात आला होता। परंतु कुमार करजगीने कोर्टामध्ये व पोलीस स्टेशनमध्ये नियमित हजेरी न लावणं, जुन्या मिल जागेच्या अनधिकृतपणे प्रमाणे लोकांना दान करणं, भाड्याने देणं, खोटे खरेदीखत करून तसेच ट्रस्टच्या सभासदांवर खोट्या तक्रारी करणं, जागा देण्याचा आमिष दाखवणं अशा प्रकारे दबाव आणून व कोणतेही अधिकार नसताना या जागेबाबत गैरव्यवहार केल्यानं जामीन अटींचा भंग केल्यामुळे ट्रस्टचे सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी माननीय उच्च न्यायालयात जामीन रद्द करण्याबाबत दाद मागितली। 6 मार्च रोजी या केसची पहिली सुनावणी माननीय न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर झाली असता त्यांनी जामीन रद्द करण्याबाबतचे सर्व पुरावे तपासून पुढील सुनावणी 27 मार्च रोजी ठेवली। 1988 सालापासून कुमार करजगी यांनी जुनी मिल जागेची लिलावात खरेदी करण्यासाठी संघर्ष समितीच्या ट्रस्टची स्थापना करून 1100 सभासदांकडून कोट्यावधी रुपये जमा करून कोर्टाकडून 1996 साली ही जागा ट्रस्टच्या नावे घेतली होती। सोलापुरात जुनी मिल कंपाऊंड, कंबर तलाव नजीक मोतीबाग, हिरज रोड, जुनी पोलीस लाईन, धरमसी लाईन अशा 5 ठिकाणी जागा आहे। परंतु कुमार करजगी व त्यांचे हस्तक शरद मोथा, सुरेंद्र कर्णिक यांनी बोगस उमा सहकारी संस्थेच्या नावे या जागेत 1 ते 14 संस्था स्थापन करून खोट्या कागदपत्राद्वारे विक्री सुरू केली होती। परंतु जुनी मिल ट्रस्टच्या सभासदांनी फौजदार चौडी पोलीस स्टेशनमध्ये 2017 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर कुमार करजगी व त्यांच्या हस्तकांवर गुन्हा दाखल झालेला होता। आज उमा सहकारी गृहनिर्माण संस्था, उमा नगरी अशा नावे असलेली शहरातील विविध ठिकाणची ही जागा जुनी मिल ट्रस्टच्या नावे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असून त्या जागेतील सर्व प्रारूप नकाशे हे रद्दबातल ठरवण्यात आलेले आहेत। येथील सर्व बांधकामे अनधिकृत असून या जागेची मोजणी स्थगित करण्यात आले। तरीही शहरातील या जागेबाबत कोणीही कुमार करजगी अथवा त्यांच्या हस्तकांबरोबर कोणते व्यवहार करू नयेत अथवा या जागेत अनधिकृतपणे अतिक्रमण करून घरे बांधणे, व्यवसाय थाटणे, होर्डिंग लावणे, पार्किंग करणं, गाड्या विकण्याचे व्यवसाय थाटणे, अनधिकृत गाड्यांमध्ये ऑफिसेस व्यवसाय करणं, या जागांमध्ये शाळा कॉलेजेस चालवणं असे प्रकार करणाऱ्यांनी त्वरित ही जागा मोकळी करावी, अन्यथा या सर्वांवर कुमार करजगी प्रमाणे कायदेशीर कारवाई करावी लागेल असा सज्जड इशारा जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर ट्रस्टद्वारे देण्यात आला। लवकरच या ट्रस्टच्या मूळ सभासदांना या जागेची कायदेशीर वाटप करण्यात येणार आहे। याबाबत संस्थेचे अध्यक्ष श्री औदुंबर आकुडे व सचिव डॉक्टर संदीप आडके यांच्याशी संपर्क साधावा। गेल्या 35 वर्षांमध्ये कुमार करजगी यांनी प्रचंड फसवणूक करून जुन्या मिल जागेचा जो गैरव्यवहार केलेला होता त्यात त्यांचा जामीन पुढील तारखेस नक्कीच रद्द होईल। हा खटला जुनी मिल ट्रस्टच्या बाजूने ॲडव्होकेट रवींद्र संगपाळ व कुणाल पटेल तसेच सरकारी वकील अमित पालघर चालवत आहेत। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।